नमस्कार मित्रांनो, मी आलो आहे आता माझी अल्ट्रॉज कारची पहिली सर्व्हिसिंग करण्यासाठी. गाडीचं किलोमीटर रनिंग झालेलं आहे 1213 किलोमीटर. ही पाहता टाटाचं सर्व्हिस सेंटर चिंचवड येथे आलेलो आहे, ॲथोराईज सर्व्हिस सेंटरला. आणि एक्सपिरियन्स आत्तापर्यंतचं म्हणाल तर मी 10 वाजता कॉल करून आलेलो आहे आणि तुम्ही पाहत आहे आत्ता वाजलेले आहे 12:15. तर गाडी इन्स्पेक्शन करून अजूनही आतमध्ये घेतली नाही. तर थोडंसं लेंदी असं यांचं सिस्टीम आहे असं दिसतं. एकूण पाहू, पहिली सर्व्हिसिंग आहे, कशी सर्व्हिस करतात, काय होतं हे आपल्याला कळेलच. आता गाडी आलेली फायनल स्टेजला, म्हणजे आता वॉशिंगला नेलेली आहे. पाहू शकता आतून बाहेरून मस्त ब्लोअर मारून क्लिनिंग चालू आहे. त्या पद्धतीने आता क्लिनिंग चालू आहे फायनली. आणि टाईम 2:37 झालेले. तर सकाळी आपण किती वाजता आलेलो हे पाहिले आणि एवढा वेळ घेतला गाडी सर्व्हिसिंगला. पहिली सर्व्हिसिंग होती तर बिल जवळपास त्यांनी 450 रुपीजचं हे जनरेट. तुम्ही पाहता इथे की गाडी अल्ट्रॉजचं पहिलं सर्व्हिसिंगचं जे अमाऊंट आले 434 रुपये. फायनली माझी गाडी सर्व्हिस करून आलेली आहे आणि पाहू शकता गाडीची कंडिशन एकदम चकाचक केली. यस, असं वाटतं काय शोरूममध्ये नवीन काढली. या प्रकारचं सर्व्हिसिंग चांगली पॉलिशिंग वगैरे केलेली आहे, कारण पहिली सर्व्हिसिंग केलेली आहे आणि थोडं ऑइल टॉपअप केलेले आहे. अशा 2 गोष्टी केल्या आहेत. बाकी वॉशिंग वगैरे एकदम छान केलेली आहे. आणि एकदम लास्टची गोष्ट म्हणजे महत्त्वाची की कस्टमर एक्सपिरियन्स सर्व्हिस कशी होती. तर मला ओव्हरऑल आत्तापर्यंतचा ज्यांनी जो फीडबॅक, सुरुवातीला 2 तास फक्त मला रिसेप्शनला गेले, गाडी इन करायला गेली, तो थोडासा मायनर फीडबॅक जर सोडला तर ओव्हरऑल गाडी नीट केल्यापासून किंवा गाडीची सर्व्हिसिंग देण्यापर्यंत तो एक्झिक्युटिव्ह होता, त्यांचं बोलणं हे थोडंसं छान वाटलं, काम वाटलं आणि सपोर्टिव्ह वाटले. तर ओव्हरऑल या सर्व्हिस सेंटरला मला चांगला एक्सपिरियन्स आलेला आहे आत्तापर्यंत. जे लोक म्हणतात की टाटाची सर्व्हिस चांगली नाही, तो थोडासा अजून मला त्याबद्दल मी सहमत नाही आहे. कारण मी आता एक्सपिरियन्स करतो आहे. सुरुवातीला मी पण रिव्ह्यूज पाहून असं वाटलं की टाटाची गाडी घेऊ नको असं मनात यायचं, पण मी घेतली, अनुभव आला. आता दुसरी गोष्ट एक मायलेजचं. जर सुरुवातीपासून जी मी गाडी चालवली, आत्ता माझं रनिंग जर पाहिलं तर तुम्हाला इथे दिसत असेल ऑडोमीटरवरती गाडी झाली 1213 किलोमीटर. CNGला जो ॲव्हरेज मिळाला तो होता 25 CNGसाठी. आणि त्यानंतर CNGची गर्दी पाहून मी नंतर पेट्रोलवरती चालवली ऑब्वियसली. तर पेट्रोलला मला ऑलमोस्ट एक 15चा ओडोमीटरला दाखवला तसा ॲव्हरेज मिळालेला आहे. तर ओव्हरऑल ठीक आहे. सुरुवातीला अजून रनिंग, कारण इंजिन नवीन आहे असं म्हटलं जातं, तर थोडंसं रुळल्यानंतर चांगला ॲव्हरेज मायलेज मिळेल अशी आशा करतो. आणि अजून काही अपडेट असेल, गाडीचे ट्रिप्स मी करेल त्यावेळेस नक्कीच तुमच्याशी कनेक्ट करेल. आणि कनेक्ट रहा. ग्रो विथ शैलेश या चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा, लाईक करा. मी अजून गाडीचे अपडेट्स, काही फीचर्स असेल असेच भारी भारी भन्नाट टोटल हा एक्सपिरियन्स देतो. थँक्यू व्हेरी मच. विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू.